पंतप्रधान होऊ शकत नाही, कारण संविधानाच्या दिशेने वाकड्या नजरेने बघायचं काम केलेलं आहे. नाटक करायचं की आम्ही संविधानवादी, आम्हाला संविधान मान्य आहे. अरे मग संविधान जर मान्य आहे तर तुमच्या खासदारांनी स्टेटमेंट केलं हेगडे नावाचं की मी संविधान बदलायला आलो, का त्याच्या गाडीवर हात नरेंद्र मोदींनी घातली नाही? या दिल्लीला आमच्या जनता मंत्रावरती कुणाची हिंमत झाली नाही. या नरेंद्र मोदीचं सरकार आलं म्हणून संविधानचा आरामखोरांनी का त्यांना उभं पेटवलं नाही? तुम्ही संविधानवादी आहेत ना, मग का संविधान जाणाऱ्याला जळून टाकलं नाही? याद राखा, हे संविधान आमच्या जगण्याचा आधार आहे. आमचा बाप आमच्यासाठी जर काय सोडून गेलाय तर ते संविधान आहे, ते आमच्या जगण्याचा आधार आहे, जाहीर करतोय. जर का या संविधानाच्या दिशेने वाकड्या नजरेने बघायचं काम केलं किंवा संविधान संपवण्याचं कटकारस्थान केलं तर याद राखा, ही सिद्धना अकबरांची औलाद आहे. सिद्धना अकबरांची पॅम्पर औलाद आहे. डोळे दाखवले तर डोळे काढो, हात दाखवला तर हात छाटून टाकू, असा इशारा या माध्यमातून देतो. आणि का सतर्क झालो, आणि का संविधानाच्या रॅल्या करायला लागलो? यांचे मनसुबे चांगले नाहीत. जागेवर या 9 वर्षात भयानक घटना घडल्यात. या महाराष्ट्रातल्या 150-250 घटनांना वाचा फोडणारा हा पकडे आहे. भीती दाखवायची, दहशत निर्माण करायची, हिटलरशाही गाजवायची, हुकुमशाही गाजवायची आणि लोकशाहीची हत्या करायची, हे षडयंत्र या ठिकाणी सुरू झालंय. मुस्लिमांना टार्गेट करायचं, दलितांना टार्गेट करायचं, आदिवासींना टार्गेट करायचं. नरेंद्र मोदी ओपन चॅलेंज आहे. या देशात संविधान हातात घेऊन दलित, मुस्लिम, आदिवासी जर एकत्र आला तर संसदेवरती निळा झेंडा फडकला. आमचं अस्तित्व जर संपवायला निघालं, आमचं अस्तित्व जर संपवायला निघालं तर आम्ही कुणाला सोडणार नाही, हा इशारा या माध्यमातून देतोय. संविधान हे आमचं अस्तित्व आहे.